काल ठाण्याला गेले. हे मग आईच येईल तुझ्याकडे उद्या नाही यायला बाबूला सुट्ट्या मागे त्याची गाडी पकडल्यापासून जास्त गर्दी हे असते, काम असतो त्याचं. काय पकडल्यापासून त्यांची गाडी पकडली ना एक्सेल वाल्याची, हा तेव्हापासून आठवड्यातून एकदा किंवा 2 आठवड्यातून एकदा ते पोलीसवाले येतच असतात. काय बनवलं आज जेवण? वालाची भाजी वडी वाल म्हणजे कडवे वाल. नाही कडवे वालच आहेत पण तो व्हेजिटेबल वाला असतो मग पानांचा पावटा चांगला लागतो तो. आता हे सीझन आहे ना थंडीचं त्याच्यामध्ये त्याचं सीझन येतो हा काय? मग आम्ही हे 4 महिने तेच खातो नाहीतर मग 6 महिने कडवा वाल. सॉरी 8 महिने नेहमीचं लग्न ठरलं तुला कळलं का गं? कोणाचं टेम्पल बेबी. हा त्या दिवशी फोन केला ते बोलत होते आई दोघांचं बहीण भावाचं आईला आणि बाबूला माहितीच नव्हतं. बोल स्टेटस वरती जेव्हा फोटो बघितला ना हा त्याने साखरपुडा झाला त्याचा. काय बोलते साखरपुडा झाला पण हो वाटतो सांगते साखरपुडा नाही झाला तो चहा पाणीचा कार्यक्रम झाला. मग असेल पण परत हिचं पण लग्न ठरलं तिचं पुढच्या महिन्यात लग्न आहे. मग गणपती पावला ते दोघं बघलं आता लहान गणपती पण नाही काय त्याची आई बोलत होती तेच मी कधी ऐकलं पण त्याच्यामुळेच मी बोलते नाही पण तो ऍक्च्युली प्रामाणिकपणे खूप मेहनत घेतो हा हो मिलू ना हो नाही त्याच्या आधीच ठरलं होतं वाटतं कारण त्याला आईनं समजलं ना आई गेलेली ना त्याच्याने. काय लव्ह मॅरेज आहे का नाही अरेंजच आहे पण ठरलं होतं आधीच त्याचं वाटतं तो बोलला नव्हता. आणि मग ते कसं कळलं माहिती का आई गेलेली ना मग त्याच्या घरात काय फोटो फ्रेम हा आई बोलली ना अरे इतकं मस्त आहे रे चांगलीच होती फ्रेम. तर मी मला बोलली काय नाही केलं का स्वतःसाठी चांगले फ्रेम आणतेस मला माझ्या स्वामी घ्यायला काय नाही बाजूला आल्या अशी आई पटकन वाटत काहीतरी बोलली ना तेव्हा मी बोलली अरे काकी तुम्ही ना आणते दादाच्या बायकोने दिले त्याला बड्डेला गिफ्ट. आता ह्याचा बड्डे कधी असतो 12 ऑक्टोबरला त्याच्या आधीच ठरलं होतं. पण ते बरोबरच आहे कोण सांगेल कशाला अजून झालं नाही काय तर आपण तरी सांगितलं असतं ना. डायरेक्ट म्हणजे चेतन आणि लोकांनी साखरपुडा ठरल्यावर तारीखच सांग हो आपल्याला माहितीये ना हे आता मला तेच बोलतात की तुम्ही कोणी जाताय आपण जातोय तो का नाही जात तू मला ते बोलूच नको मी तुला किती वेळा सांगितलंय त्याला बोलव तर लास्ट 2 वेळेला सांगितलं होतं मी तुला तू त्याला सांग नाही येतं तर तुला काढून नाही सांगायचं आईला लावतो तुम्ही गावी पण नव्हती. एक पेन फ्री को मिलना जब 10K लाइक्स बनेंगे. नको आता नाही ते नाही ओके तो कंटिन्यू. मला राग आला नाही जायचं झालं तेव्हा ना मी आईला बोलली तू ह्याला सांगत जाऊच नकोस तू ह्याला सांगतेस आणि मग कधीतरी नाहीच लागत असते म्हणजे काय मला कळलं नाही आईने त्याला सांगितलं असेल ताई आणि शीतल जाणार सकाळी सांगितलं काय रे बाबू सकाळी जयश्री आईचं कार्ड कुठे हे कसलं आहे तुमच्या घरचं सीट घेऊन येतो आईला खाली पळायचा होता तो. आईचं आणि काल एवढं विचारते तर आपण आता इकडे नाही पाठी सीट मध्ये होतं तर मग नाही झालं ना जायचं मग मी पटकन बोलली म्हणजे तुला सांगते नर्सरी लावायचं असेल तसं त्याने मला सगळ्याचा मेसेज टाकला आधीच का जाऊ म्हणलं काय तुला काय कळलं नाही का कॅन्सल झालं ते तर असा हसायचा फोटो पाठवला त्याने मग मी त्याला बोलले बाबा खरं सांगायचं ना तुला करायचं की नाही करायचं म्हटलं टाइमपास नको करू माझ्याकडे. पण त्या दिवशी पण मुलगी बघायला गेलो तेव्हा दाढी बिडी काहीच नाही केलेली त्याने आणि माझी बॉस मला सांगते का माहितीये काय तुम्ही दोघींना त्याच्यावर बसायला त्याला विचारा त्याचं कुठे बाहेर आहे का
तसं असेल त्याला जर आईला सांगायची भीती वाटत असेल तर तुम्ही दोघी भेटा मुलीला, चांगली असेल तर करून टाका, पण टाइमपास नको करू. लोक तेच बोलणार. मग काय मला पण तेच वाटतं. तर तुलाच मी मागे बोललेली सध्या काय सांगते माहितीये का, त्याचं बाहेर कुठं आहे का मुलगी, त्याला असं वाटतं की आईला काय पसंत पडणार वगैरे, कारण का तो तुम्ही लोक इंटरेस्ट दाखवणार लग्नामध्ये तो दाखवतच नाही. मम्मी मला तर मी जॉब चेंज करून पण काय सांगितलं. रे काय शोधणं होतं हे गं? परवा ये मेरा फर्स्ट वीडियो है, अब प्लीज 10K लाइक्स मिलेंगे. मला आहे ना ते असं गोड गोड बोलून बोलता नाही येत तुझ्यासारखं. त्यामुळे ना मी बोलली ना, बघितलं त्यामुळे मी बोलली का मग मी वाईट होते तिच्यासाठी. मग मी काय बोलायला जात मी नाही. सगळ्या भाषा बोलून बघितलं. ये आता जाऊ दे, आता मी तिला फक्त एवढंच बोलली, दोष देत बसायचं नाही. मला फक्त आईचं वाईट वाटतं, बाकी काही नाही. की तिचं आईसाठीच मी पण मरते, बाकी काय नाही. अरे अभी आवडे अरे मला तर मला भीती कारण वाटत का तिच्या माझ्या आम्हाला बघवत नाही. रात 5 बजे त्याला 36 सांगितलं मिनिट तिकडनं निघ. अगं, मी निघायचं काय मला बोलतो? मुलींना बिल्डिंग हव्या. ह्याला स्वतः आला ना तर त्याला स्वतः कळेल परिस्थिती काय. मी त्याला तेवढं पण ऑप्शन दिलं, कुर्ला तुम्हाला नाही सोडवायचं आहे, शाळेतलं घर आहे नाही सोडायचं आहे ना, कुर्ल्यातल्या कुर्ल्यात एका बिल्डिंग मध्ये रेंटने जावं राहायला. मी आईला लग्न म्हटलं, झाल्यापर्यंत बोलू शकता. बिल्डिंग मध्ये घे ना मग. हे बाई, इथे जास्त बरोबर. आहे. हा, आईची किती जाणार आहे? लोटनकर काकीचं घर 40ला गेले. अरे तेव्हा किती जमान्यापूर्वीची गोष्ट अगं सांगितली. लोटनकर काकीचं आता 1-2 वर्षापूर्वी गेले. चल. अगं अशी काय करते? काय अशी काय करते तू? अगं काकीने विकल्या आता. अच्छा वेगळा आता आहे. ते मग त्यांचं काही केलेलं पण नाही. संडास तरी काही केलं नाही. आपलं आपल्या पप्पांनी केलेलं तेव्हापासून एवढंच आहे. ते पण व्यवस्थित मेंटेन त्यांनी स्वतःहून काय केलं काय नाही केलं. म्हणून ना ते तिकडे त्या बाजूला आहे ना तुमच्या बाजूला जरा आता ते इकडे तिकडे पण रेट वाढलाय. हे वेगळे आपण चेतनला आणि विजूला आपल्या आपण घर उपयोग दाखवून. नाही त्यांना डोकं चालायला हवं हे मी सांगते. मी तुझं हे ना मला काल पण बोलत होते, त्याने ऍडव्हेंचर 1 RK तरी बुक करून ठेवावा ना लोकांना सांगण्यापुरता की बाबा मी रूम बुक केली आहे. हा आता सांगते तुला याच्यावर आठवलं. हा आमच्या आईंचं आणि पप्पांचं लग्न ठरलं ना तर ते गिरगावची खोली तुला माहिती आहे तर आणि ती बिल्डिंग पण कशी होती लाकडाची पायरीवाली. तर आईचं लग्न ठरलं म्हणजे आई सांगायचे असं सारखं की आईचं लग्न ठरलं ना तर ते लोक किती घाबरलेच माहिती ना. 3 बहिणी आणि 3 भाऊ म्हणजे पप्पा धरून 6 भावांचं. त्याच्यात फक्त काकांचं लग्न झालेलं, आजचं लग्न झालेलं. ती मोठी आणि हे लोक सगळे घरातच होते. तरी सुद्धा आईच्या वडिलांनी तयार झाले हा चल ठीक. आणि मग लग्न ठरलं आणि काहीतरी साखरपुड्यावरची तारीख वगैरे पण ठरली. आणि आईचे वडील त्यांच्या घरी असे सहज गेले. सहज म्हणजे सांगायला गेले काहीतरी की असं करायचं वगैरे. ते पुढे राखाय ना दारू दारू पिऊन आले होते आणि ना घरात भांडण आणि तमाशा चालू होता. घरी आले पप्पा तिचे आईचे घरी आले बिल्डिंगच्या मागे लपल्या. बाबू तिकडे आला की सनचा फोटो काढा बिल्डिंगच्या मागे. समोर मोठी बिल्डिंग आहे त्याच्या मागे. व्हिडिओ बनवतो. हा मग व्हिडिओ कर. मग ह्याच्यात फोटो काढू शकतो की. अरे हो हे हा नाही, हा व्हिडिओ बनवता हा युट्यूबवर टाकेल तर आपण त्याच्या बोलतोय. अरे बाबा किती स्नॅप झालं ना, तो स्पॉट का तू टाकू नको कुठे अपलोड कर. हा मग तेव्हा पप्पाने सांगितलं की मी तिकडे राहणारच नाहीये. मी खोली बुक केली आहे विक्रोळीला. तेव्हा मग तयार झाली. मग नंतर लग्नानंतर इथे आले. नाही तर फक्त पोझिशन मिळालं नाहीये तर थोड्या दिवसाचा फक्त प्रश्न आहे. थोडे दिवस इथे राहायचं आणि कधी झाली असं म्हणजे आता ह्याने पण जर असंच केलं तर चालेल. मला काय हे तेच बघ. अगं मी सण आलं चाललाय तो आता. आता
एकदा आमचं माझं लग्न ठरलं आमचं क्लिक आमच्यामध्ये घराचं कुठं सजेशन मिळालं क्लिक हा हो गोव्याचंच होतं माहिती आहे ना हो. आता काय आम्ही काही केलं नाही तुझ्या घरी जायचं. हं? तिला आईकडे जायचं. काय बोलतोय मग मावच्या घरी जायचंय. तिला ती बघ. मम्मा Crawford Market. प्लीज ए, तू क्रॉफर्ड मार्केटला आता कुठला पक्षी घ्यायला चाललाय? मी घेतलो ते पक्षी. पोपट. ना पोपट नाही. काटेल. लवबर्ड पण घेतले. लवबर्ड घेतलं. अरे वा. 10 लोबट घेत आम्ही 10 बापरे. बेबी वाला. तो जाऊन विघ्नेशच्या सोनूच्या इथे हो? हो काल तर विघ्नेशची हवा टाईट होईल बापरे काय गरम होता. गरम होता तो. सोन गरम असेल हा? नाही तोच गरम होता. काय आला चल मग हात दुखायला लागला माझा बाहेर आला घड्याळ मस्त आहे रे तुझं. बघत आता उडाला असता काय काय हा कलर कलर आले बिचारे बॅरिकेड लावून करतात ना नाही